नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 9वीच्या संतवाणी या कवितेला आपण सुरुवात करणार आहोत. संतवाणी या कवितेचे 2 भाग आहेत. भाग अ, जैसा वृक्ष नेणे. ही पद्यरचना तुम्हाला आज अभ्यासायची आहे. या पद्यरचनेचे कवी आहेत संत नामदेव. वारकरी संप्रदायातील एक सर्वात महत्त्वाचे संत कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. नामदेवांची अभंग रचना ही अतिशय उत्कट आहे. अभंगाची भाषा ही सुबोध, सरळ, साधी आहे. त्यांनी हिंदीतही रचना केलेली आहे. हे भक्त शिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले. वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज हे एक महाराष्ट्रातील थोर संत होत. आपल्या कीर्तन कलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष विठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. संत नामदेवांची अभंगगाथा खूपच प्रसिद्ध आहे. त्यांच्या नावावर जवळजवळ 2500 अभंग प्रसिद्ध आहे. आणि त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक असे चांगले ग्रंथ सुद्धा लिहिले आहेत. यावरून बहुश्रुत व अभ्यासू असलेले असे हे संत नामदेव आपल्याला दिसून येतात. त्यांच्या बाबतीत म्हटलं जातं, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, अशी त्यांची योग्यता होती. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे 50 वर्ष भागवत धर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव नामदेव बाबा म्हणून त्यांचे गुणगान करतात. पंजाबातील शब्दकीर्तन व महाराष्ट्रातील वारकरी कीर्तन यामध्ये विलक्षण साम्य आहे. शीख बांधवांनी सुद्धा नामदेवांची मंदिरे उभारली आहेत. संत शिरोमणी म्हणून त्यांचा उल्लेख करतात. संत नामदेव हे कीर्तने करत भारतभर फिरले आणि म्हणूनच यांची ही अभंग रचना आज आपण पाहणार आहोत. या अभंग रचनेमध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्याचे महत्त्व त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे. नामदेवांची अभंगगाथा पुस्तक रूपाने 1892 मध्ये प्रथम लोकांसमोर आली होती. असे हे संत नामदेव. महाराष्ट्र ही तर संतांची भूमी आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणूनच अनेक असे थोर संत या महाराष्ट्र भूमीमध्ये निर्माण झाले. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालाशी कळस, वारकरी पंथाची मुहूर्तमेढ रोवणारे संत ज्ञानेश्वर आणि त्यावर कळस चढवणारे संत तुकाराम यांचा उल्लेख केला जातो. आणि अशा ह्या कालावधीमध्ये अनेक असे थोर संत उदयाला आले आणि त्यांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून एक सर्वात महत्त्वाची जनसेवाच केलेली दिसून येते. तर छोटी छोटी अशी उदाहरणं दिली आणि ह्या उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला त्याचं महत्त्व पटवून दिले. तर अशीच ही कविता जी आहे, जैसा वृक्ष नेणे, हा एक अभंग आहे. या अभंगामध्ये संत नामदेवांनी संतांना झाडाची उपमा देऊन त्याची थोरवी वर्णन केलेली आहे. कारण यामध्ये जी उपमा दिली ही अतिशय सुंदर अशा स्वरूपाची आहे. कविता तुम्ही पाहू शकतात. त्याचा आपण संपूर्ण आता भावार्थ समजून घेणार आहोत. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती, येऊन या पूजा प्राणी जे करीती, त्याचे सुख चित्ती तया नाही. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती, तयान म्हणती छेदू नका. निंदास्तुती सम मानती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसी. नामा म्हणे त्याची जरी होय बेठी, तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय. सकल संत गाथा खंड पहिला, संत नामदेव महाराजांचा
अभंगगाथा अभंग क्रमांक 1447 यातला हा अभंग आपल्याला देण्यात आलेला आहे. बघा, छोटासा असणारा अभंग आहे. खूप पल्हाळीतपणा त्यांच्या शब्दांमध्ये आपल्याला दिसत नाही. सहज रीतीने ते म्हणतात, संतांचे महती वर्णन करताना संत नामदेव म्हणतात की जैसा वृक्ष नेने मान अपमान तैसे ते सज्जन वर्तताती. आता बघा, इथे वर्तताती म्हणजे वागतात, वर्तन करतात. कोण? की ज्याप्रमाणे वृक्षाला, झाडाला मान अपमान याचे काहीच वाटत नाही किंवा मान अपमान ते जाणत नाही, त्याप्रमाणे, त्या वृक्षाप्रमाणे संतांचे, सज्जनांचे वर्तन असते. हे लक्षात घ्या. कारण मान अपमान ही जी क्रिया आहे ही मानवामध्ये आहे, निसर्गातली मध्ये आपल्याला दिसत नाही. निसर्गातला प्रत्येक घटक तुम्ही घ्या, त्या घटकामध्ये आपल्याला मान अपमान ह्या क्रिया दिसणारच नाही. आणि त्यातलाच असणारा असा एक वृक्ष आहे. आणि म्हणून जसं झाडाला मान अपमान नाही, ज्याप्रमाणे ते जाणत नाही, त्याप्रमाणे संतांचं वर्तन हे सुद्धा तसंच असतं. सज्जन हे सुद्धा त्याला तसंच अशा स्वरूपामध्ये म्हणतात. सज्जन म्हणजेच संत. संत होणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. त्यामध्ये सर्व भाव हा मात्र सारखा असावा लागतो. मनामध्ये किंतु अहमपणा हा मात्र त्या ठिकाणी नसावा. आणि जेव्हा हे कार्य तुमच्या हातून होईल तेव्हाच तुम्ही संत पदापर्यंत पोहोचू शकतात. कारण आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये जे संत होऊन गेले आणि हे विश्वचे माझे घरं असे म्हणणारे असे हे संत आहे. आणि म्हणूनच वृक्षांचं सुद्धा तसंच आहे. म्हणून त्यांनाही मान अपमान हा मात्र त्या ठिकाणी जाणवत नाही, हे केव्हाही लक्षात घ्या. म्हणजे इथे संतांना वृक्षाची समर्पक अशा स्वरूपाची उपमा त्यांना दिलेली आहे. कारण वृक्षांजवळ असणारी उदार भावना आहे, उदार वृत्ती त्या ठिकाणी आहे. म्हणून बघा पुढे ते म्हणतायत, येऊनिया पूजा प्राणी जे करती त्यांचे सुख चित्ती तया नाही. बघा, कोणीही माणसांनी येऊन वृक्षाची पूजा केली तरी वृक्षाच्या मनाला सुख किंवा आनंद हा त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. म्हणजेच एकंदरीत या ठिकाणी लक्षात घ्या की कोणीही आलं, जसं वृक्षाला मान अपमान याची फिकर नसते, कुणी त्यांची पूजा केली त्यांना सुख होत नाही, कोणी येऊन त्यांच्यावर तोडण्यासाठी घाव घातले तरी त्यांना दुःख होत नाही आणि ते काहीच म्हणत नाही. म्हणजेच सर्व गोष्टींमध्ये सुख मानणारे असे आहेत, ते आनंद मानणारे असे आहेत. त्यांचा भावच हा खूप वेगळ्या स्वरूपाचा आहे असं मात्र त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अथवा कोणी प्राणी येऊन तोडती तयानं म्हणती छेदू नका. बघा, कोणी त्यांच्यावर घाव घातला आणि कोणी त्यांचा तोडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मात्र ते कधीच काहीच म्हणत नाही. अथवा कोणी प्राणी येऊन तोडती तयानं म्हणती छेदू नका. म्हणजेच कोणाजवळही कोणाचीही मात्र निंदा नालस्ती न करता कोणीही त्यांच्याजवळ आलं तरी ते मात्र समान मानतात, असा त्याचा अर्थ आहे. निंदास्तुती सम मानती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. बघा, निंदास्तुती समान मानणारे ते आहे. म्हणजेच संत सज्जन निंदा आणि स्तुती समान मानतात. निंदा व स्तुती ही त्यांना सारखीच असते. असे हे साधू संत पूर्णतः धैर्यवंत असतात, निश्चल असतात. निंदास्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजेच इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की झाडाने पूजा केली, झाड तोडले तरी त्याचे दुःख होत नाही, त्यांना मान अपमान वाटत नाही. संत सज्जन हे झाडासारखे असतात. निंदा व स्तुती ते समान वाटतात. स्तुतीने ते हुरळून जात नाही, निंदेने ते नाराज होत नाही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे निंदेने नाराज न होणं, ते पूर्ण धीरवंत असतात, स्थिर बुद्धीने वागणारे असतात. अशा धैर्यवंत साधूंची गाठ पडणे म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वराची भेट होणे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे एक लक्षात घ्या की किती निंदा नालस्ती याच्या पलीकडे असणारे असे हे संत असतात. म्हणजे जसे झाड आहेत तसेच
संतही आहे असं इथं संत नामदेव म्हणतायत. म्हणून नामा म्हणे त्याची जरी होय बेठी, तरी जीवा शिवा गाठी पडूनी जाय. बघा शेवटी संत नामदेव काय म्हणतायत की अशा संतांची जेव्हा गाठभेट होते तेव्हा साक्षात जीवा शिवाची गाठभेट पडते. संतांच्या भेटीमुळे प्रत्यक्ष परब्रह्म भेटीचे सुख लागते. हे लक्षात घ्या. म्हणजे शिव, परब्रह्म, परतत्व, गाठी म्हणजे एकत्र येणे आणि जाय म्हणजे होते. अशा पद्धतीचा अर्थ हा मात्र इथे दिलेला आहे. यावरून तुमच्या लक्षात येत असेल की सहज रीतीने संत आणि वृक्ष हे कशा स्वरूपाचे आहे, की जसा वृक्ष हा निश्चल आहे तसेच संतही हे निश्चल अशा स्वरूपाचे आहे. हे त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे संत सज्जन लोक हे झाडाप्रमाणे असतात हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे ज्यावेळेस आपण संतांसारखं वागण्याचा प्रयत्न करणार तेव्हा मात्र एकंदरीत या संपूर्ण ह्या भूतलावर मान अपमान या क्रिया मात्र त्या ठिकाणी काहीच राहणार नाही. म्हणजे इथे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की वृक्ष हे जसे निश्चल असतात, उदार वृत्तीने वागणारे असतात, माणसांना पाने, फुले, फळं सर्व काही ते देतात, सावली देतात, परंतु माणसांकडून कोणतीच अपेक्षा ते करत नाही. संत सज्जनी निरच्च वृत्तीने माणसांना ज्ञानदान करतात. वृक्षाची कोणी पूजा केली, कोणी त्याला तोडलं तरी मात्र वृक्षाची माया कमी होत नाही. म्हणून संत सज्जन सुद्धा मान अपमानाच्या पलीकडे असतात आणि त्यांना निंदास्तुती ही सुद्धा समान असते. म्हणून वृक्षांप्रमाणे सज्जनांची वृत्ती ही सुद्धा अविचल राहते आणि म्हणून ही वृक्षाची उपमा ही सार्थ अशा स्वरूपाची वाटते. अशा पद्धतीने या कवितेवरून तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रस्तुत अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा कवीने दिली आणि त्याची महती सांगितलेली आपल्याला दिसून येते. असाच एखादा अभंग हा तुम्हाला सांगता आला पाहिजे, त्याचे उदाहरणं तुम्हाला देता आली पाहिजे. तुम्हाला जो अभंग आवडेल त्या अभंगाविषयी तुम्हाला माहिती लिहिता आली पाहिजे. 2 मार्काला हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बघा एक अभंगची ओळ मी तुम्हाला सांगते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा जो अभंग आहे हा संत तुकारामांचा अभंग आहे. तुकाराम महाराजांचा हा अभंग रंजले गांजले म्हणजे दीन, दलित, दुःखी, पीडित असे जे काही लोक आहे त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणे, त्यांना मायेने जवळ घेणे, त्यांचे दुःख जाणणे हेच तर खरं सज्जनाचं लक्षण असतं. म्हणजे रंजल्या गांजल्या माणसांची जो मदत करतो त्यालाच खरं देवत्व प्राप्त होतो. समाजाची आस्थेने सेवा करणाऱ्या माणसाकडे देवपण असते. उपकाराची जाणीव ही मात्र ठेवली पाहिजे आणि तसा भाव हा आपण निर्माण केला पाहिजे. फक्त मंदिरात जाऊन मूर्तीची पूजा करणं केली त्यामुळे देवपण प्राप्त होत नाही. तर हे पूर्णतः देवपण हे मात्र आपल्यात असावं लागतं आणि आपणही त्या पद्धतीने कार्य करणं गरजेचं आहे हे केव्हाही लक्षात घ्या. स्वामी विवेकानंदांचं एक उदाहरण तुम्हाला माहिती असेल. त्यामध्ये अशाच स्वरूपात सांगितलेलं आहे की ज्यावेळेस विवेकानंदांना विचारण्यात आलं की देव कुठे आहे आणि ते जेव्हा शोधण्याच्या तयारीला लागले, शोधता शोधता त्यांनाच एक अशी दिव्य प्रचिती प्राप्त झाली आणि ती परमहंस त्यांच्या गुरूंनी सांगितली की अरे देव कुठे शोधतो आहे, तो तुझ्यातच आहे आणि तू तुझ्यात आहे म्हणजे स्वतःचं आत्मज्ञान तू जागृत करण्याचा प्रयत्न कर आणि समोर आपोआपच तुला सर्व काही सज्जन दिसेल, चांगले दिसतील, वाईट कृत्य तुझ्या हातून घडणार नाही आणि चांगल्याच कार्याची त्या ठिकाणी निर्मिती होईल असं मात्र विवेकानंदांना सांगण्यात आलं. त्याचा साक्षात्कार त्यांना त्या ठिकाणी झाला आणि मग त्यामुळेच स्वामी विवेकानंद हे एक महान तत्त्वज्ञान सांगणारे होऊन गेले हे आपल्याला परिचितच आहे. तर अशा अनेक अशा संतांचं उदाहरणं तुम्हाला देता आली पाहिजे. संत तुकारामांची एक काव्यपंक्ती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, आणि या कवितेतून सुद्धा त्यांनी वृक्षांचं महत्त्व हे आपल्याला अपरंपार आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच निसर्ग हा एक पूजक आहे
आणि त्या पूजकाप्रमाणे तुम्ही वागण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमच्या हातूनही चांगलं कार्य घडेल असं आपल्याला संत नामदेव यामध्ये सांगतायत. तर ही कविता या ठिकाणी संपली आहे. या कवितेच्या पुढे असणारा जो स्वाध्याय आहे तोही तुम्हाला सोडवायचा आहे. आणि ज्या ज्या कृती दिलेल्या आहेत त्या कृती तशा स्वरूपात सोडवायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला 4 मार्काला एक कवितेचा रसग्रहणाचा प्रश्न विचारला जाईल. त्याचे जवळजवळ मुद्दे दिले जातील आणि ते मुद्देनुसार जर ते लिहिलं तर सहज रीतीने त्या ठिकाणी मार्क मिळतात. म्हणजेच या कवितेचे कवी कवयित्री यांचे नाव त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. या कवितेचा असणारा जो काही रचना प्रकार आहे तर अभंग ह्या प्राचीन छंदामध्ये असणारी ही कविता आहे. त्यानंतर कवितेचा काव्यसंग्रह कोठून घेण्यात आला आहे तर खाली सकल संत गाथा खंड पहिला हा उल्लेख तुम्हाला करावा लागेल. कवितेच्या विषयामध्ये कसलं महत्त्व व्यक्त आहे तर संत सज्जनाची महती सांगितलेली आहे. संतांची थोरवी व्यक्त करणारा भक्तिभाव आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. सर्वसामान्य माणसांना कळेल असा हा अभंग आहे आणि तो लोकछंद या रचनेमध्ये वापरला गेलेला आहे. यासाठी वापरली जाणारी वृक्षाचं रूपक वापरून साध्या सुबोध भाषेमध्ये संत नामदेवांनी हा आशय आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. त्यानंतर कवितेची मध्यवर्ती कल्पना तुम्हाला सांगता आली पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ त्या ठिकाणी स्पष्ट करता आला पाहिजे. कवितेतून व्यक्त होणारा सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे संतांची तुम्ही भेट घ्या. जीवाशिवाचं नातं जोडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. आणि ह्या कवितेमध्ये तुम्हाला जी ओळ आवडते त्या ओळीचा अर्थ तुम्हाला लिहिता आला पाहिजे किंवा न आवडलेल्या ओळीचा अर्थही लिहिता आला पाहिजे. परंतु केव्हाही लक्षात घ्या की आपण नकारार्थी विचार हा करायचा नसतो. होकारार्थी विचार करणं गरजेचं असतं. म्हणून आवडलेल्याच ओळीचा कवितेचा अर्थ हा त्या ठिकाणी स्पष्ट करा. आणि ह्या कवितेतून कोणता असा संदेश तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतो आहे तोही संदेश लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे की आपली वागणूक ही कशी असावी, संतांच्या वर्तनासारखी असावी, वृक्षासारखी असावी आणि स्थिर बुद्धीने वागावं असा हा संदेश या कवितेतून आपल्याला दिला जातो आहे. म्हणजे अशा पद्धतीची ही जी कविता आहे ही कविता लोकछंदामध्ये असणारी त्याची रचना ही आपल्याला लक्षात आली पाहिजे आणि सहजपणे विलक्षण असे शब्दरचना संत नामदेवांची आपल्याला दिसून येते. तर अशी ही कविता आज इथे आपली संपली आहे. कवितेचा पुढचा स्वाध्याय हा लिहून सर्वांनी मला पाठवायचा आहे. धन्यवाद.